नमस्कार, मी आगरी कोळी यूट्यूबर. राधाकृष्ण मंदिर जी आपली पालखी बनवली, पालखी सजवली, मी त्या मित्रांना भेटायला आलो. चिराग आणि निलेश. अतिशय सुंदर असं खाटूश्यामचं चित्र यांनी बनवलं, त्या पालखीवरती लावलं. तर त्यांच्या मनातल्या थोड्याशा भावना जेव्हा ते मूर्ती बनवत होते, मूर्ती घडवत होते आणि डेकोरेशन करत होते, त्याविषयी थोडंसं तुम्ही आम्हाला काहीतरी सांगावं, एक दोन शब्द. म्हणजे आम्ही फक्त प्रयत्न केला पालखी सजवायची, बाकी ते एक काम तर देवानी करून घेतलं. आणि दुसरं काम कसं, त्यांची जी फॅमिली आहे खरं अक्षरशः बघून इतकं चांगलं वाटलं का त्यांनी खूप मदत केली आम्हाला, खूप मदत केली. आणि ते गावातले बोलतात की मोठे घर मोठे घर, जसं यांच्या घराचं नाव आहे मोठे घर, तसं यांच्या फॅमिलीची मन सुद्धा मोठी आहे. 100% खूप हेल्प केला. म्हणजे असं वाटलं सुद्धा नाही का आम्ही, छान वाटलं, बरं वाटलं. आम्हाला वाटलं सुद्धा नाही का आम्ही बाहेरून आलेत काम करायला, असं वाटलं का आमची स्वतःची फॅमिली. काय बोलता? हो, खूप छान, जबरदस्त. बाकी सर्व चांगले माणसं. आपल्या या चॅनलवरती निलेश दादाने त्यांचा अनुभव शेअर केला, ज्यांनी खाटूश्यामची मूर्तीविषयी डेकोरेशन एवढं सुंदर बनवलं. त्यांचंही आम्ही डोंगरपाडावासी त्यांची सगळ्यांचे आभारी. आणि याच्यामध्ये आमचे एक अक्षय निजाई म्हणून ते आम्हाला भेटले नाही, ते थोडंसं सध्या बाहेर आहेत, तर त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहे. चिराग दादाची खूप खूप आभारी आहे. आणि यांच्या पाठी जे सगळे करता करविता आहेत हे हेमंतदादा, देवभक्त्या सगळ्यात मोठे, त्यांचे आम्ही मनापासून खूप खूप आभारी आहे. जय श्री कृष्ण. राधे कृष्ण भगवान की जय.